नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पंचकर्म या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाचे डॉक्टर चंद्रशेखर ठोसर. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. डॉक्टरांकडून आपण हे सगळं जाणून घेणार आहोत की पंचकर्म म्हणजे नेमकं काय. कारण सर्वसाधारणतः 5 कर्म, पंचकर्म म्हणजे 5 कर्म आणि ती एक आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे एवढंच सर्वसामान्यांच्या मनात असतं. मात्र या पंचकर्माविषयी आपण आणखी गोष्टी जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. डॉक्टरांना थेट फोन करून प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930 2444. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. डॉक्टर, खरं तर पंचकर्म आता सारखं बघून किंवा त्याविषयी वाचून सर्वसामान्यांना माहिती आहे, पण हल्ली पंचकर्म करून घेण्याकडे सुद्धा लोकांचा कल खूप वाढलेला आहे. तर नेमकं पंचकर्म म्हणजे काय? कारण पंचकर्म म्हणजे साधारण रुग्णांच्या मनात किंवा जनतेच्या मनात हीच व्याख्या असते की एक आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती किंवा उपचार पद्धती आहे ज्यात 5 प्रकारचे चरण असतात. तर हे चरण काय असतात आणि नेमकं हे पंचकर्म म्हणजे काय आणि सगळ्यात महत्त्वाचं ते का करावं याविषयी जरा आम्हाला सांगा. नक्कीच. त्याआधी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. संतुलन आयुर्वेदतर्फेही सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. पंचकर्म करण्यासाठी आयुर्वेदामध्ये प्रयोजन आहे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे जो कोणी स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं आरोग्य टिकविण्यासाठी पंचकर्म करू शकतो, किंवा जे कोणी आजारी असतात, रोगी असतात, दुःखी असतात, त्यांचंही आजारांचं शमन करण्यासाठी पंचकर्माचं आपण मदत घेऊ शकतो. आणि पंचकर्म केल्यानंतर जी काही आपण काष्ठौषधी रसौषधी देतो ते जास्त इफेक्टिवली मदत करतात, म्हणजे इफेक्टिवली काम करतात आणि दोषांचं निर्हरण होतं. आणि शरीरातले जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे जे धातू आहेत, जे दोष आहेत, त्यांचा बॅलन्स होण्यासाठी मदत मिळते. आणि पंचकर्म करण्याची आजकाल जास्त गरज पडते, कारण सामान्य व्यक्तीचा आहार हा बदललेला आहे. जास्तीत जास्त बाहेरचं खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बाहेरचं खाण्याचं प्रमाण म्हणजे अवेळी खाणं, अतिशय प्रमाणात खाणं किंवा पॅकेट फूड्स खाणे, हे प्रकार वाढल्यामुळे दोषांचा जो काही बॅलन्स आहे तो बिघडतो आणि कमी वेळेमध्ये जास्त काम करण्याची टेंडन्सी वाढलेली असल्यामुळे मानसिक आजारांना सुद्धा जास्त आपण निमंत्रण देतो असं झालेलं असल्यामुळे दोषांची आणि धातूंची अवस्था, मानसिक अवस्था, धृती, स्मृती आणि संयमन शक्ती यांचा जो संयोग आहे तो बिघडतो. त्यामुळे नुसतं पंचकर्माने शारीरिक शुद्धी नाही तर मानसिकदृष्ट्या सुद्धा आपण संतुलन आयुर्वेदामध्ये शुद्धी करवतो आणि मानसिक संतुलन टिकवण्याचं काम करतो. त्यामुळे पंचकर्माची जास्त महत्त्वाची गरज आजकाल आहे. आणि जो कोणी व्यवस्थित आहाराचं विहाराचं पालन करतो त्याच्यासाठी पंचकर्म ठराविक गोष्टीच, त्या पंचकर्मामधल्या ठराविक गोष्टीच करणं महत्त्वाचं आहे. पंचकर्मामध्ये मुख्यत्वे 5 प्रकारचे कर्म आहेत: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. सगळ्या आचरणांचं या 5 कर्माबद्दल पूर्ण मत असं आहे असं नाही आहे, पण ही 5 कर्म सगळ्यांनी गृहीत धरलेली आहेत. त्या कर्मानुसार, म्हणजे आजारानुसार आपण काही कर्म करतो. त्या कर्माचे काही प्रकार आहेत, त्याच्यामध्ये काही उपप्रकार आहेत. त्यातले काही प्रकार करून आपण शरीराचं शोधन करण्याचं काम करतो. पण ह्या पंचकर्मापूर्वी काही उपकर्म आहेत, म्हणजे पूर्वकर्म. ते पूर्वकर्मही करणं गरजेचं असतं. त्याने जे काही शाखाश्रित दोष आहेत ते त्यांचं विलयन होऊन ते कोष्ठाजवळच्या मार्गामध्ये आपण आणतो आणि मग विशिष्ट प्रकारची कर्म करतो. त्याला आपण अभ्यंग आणि स्वेदन, त्याच्या आधी दीपन पाचन ह्याही गोष्टी करणं महत्त्वाचं असतं. ठराविक आजारानुसार वैद्य आपल्या अनुभवानुसार तो निर्णय घेतात. अगदी सर, आणखी एक असं की आता एखाद्या उपचार पद्धतीचे, भले मग ती आयुर्वेदातली असो किंवा इतर कुठल्याही उपचार पद्धतीतली, त्याचे प्रकार असतात. तर पंचकर्माचे असे काही प्रकार आहेत का आणि असतील तर ते किती? पंचकर्माचे प्रकार म्हणजे 5च आहेत मुख्य. आणि त्यामध्ये त्याच्या पूर्वी करण्याच्या काही क्रिया आहेत, म्हणजे ज्याला मी पूर्वकर्म म्हटलं. आणि पंचकर्मातले जी काही क्रिया केली आपण, समजा वमन केलं, विरेचन केलं, त्यानंतर संसर्जन कामे म्हणजे पश्चात कर्म आहेत. काही गोष्टी आहेत म्हणजे आहाराच्या विहाराच्या काही आचार आहेत, ते सगळे पालन करायला हवे, तरच पंचकर्माचे मुख्य फायदे मिळतात.
अगदी आणि आता काही ट्रीटमेंट्स किंवा काही ज्या उपचार पद्धती आहेत आयुर्वेदातल्या त्या स्त्रियांसाठी वेगळ्या किंवा पुरुषांसाठी वेगळ्या असंही म्हटलं जातं. तर मग स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी पंचकर्माची ही उपचार पद्धती आहे ती वेगवेगळी आहे का? जवळजवळ सगळी कर्म सारखीच आहेत, फक्त बस्ती हा प्रकार आहे त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी वेगळा आहे आणि पुरुषांसाठी वेगळा आहे. स्त्रियांसाठी जो प्रकार आहे तो गर्भाशयाच्या शुद्धीसाठी असतो. त्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारचे काढे, तुप, तेल म्हणजे भावना दिलेली व्यवस्थित आयुर्वेदाच्या ग्रंथानुसार जे संस्कारित केलेली आहेत प्रॉपर ती बनवून त्याचा उपयोग करतो. आणि पुरुषांमध्ये जे काही मूत्रव्याधीज आहेत, जे काही प्रजनन क्षमते म्हणजे शुक्राविषयीचे जे काही आजार आहेत, जे काही लैंगिक आजार आहेत त्यासाठी म्हणून उत्तरबस्ती करतो, जी की लघवी मार्गाद्वारे केली जाते आणि ते अल्प प्रमाणात असते. आणखी आता सर बघा प्रत्येकाची प्रकृती जी आहे शरीराची प्रकृती ती वेगवेगळी असते, तर त्यानुसार सुद्धा पंचकर्म कुठल्या व्यक्तीला काय द्यायचं हे ठरवलं जातं का? नक्की ठरवलं जातं. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, त्याच्या आहारविहाराच्या सवयीनुसार, त्याच्या कार्यक्षमतेनुसार हे सगळं ठरवलं जातं. दोषांचं स्वरूप किती वाढलेलं आहे त्यानुसार आपण हे सर्व करतो आणि ठरवतो. आजाराचं स्वरूप काय, दोषांची अवस्था असते, संचय अवस्था असते, प्रकोप अवस्था असते आणि प्रशम अवस्था असते. संचय अवस्थेमध्येच जर आपण त्यांना वेळेत नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला काही आहाराविहारानेच तर ते चांगलं कंट्रोलमध्ये येतं आणि विशिष्ट क्लिष्ट पद्धतीच्या व्याधींमध्ये त्याचं रूपांतर होत नाही. हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळोवेळी वैद्याचा सल्ला घेऊन पंचकर्माच्या दृष्टीने किंवा औषधी उपचाराच्या दृष्टीने मार्गदर्शन घेणं जास्त महत्त्वाचं असतं. नक्कीच. डॉक्टर एक फोन आलेला आपल्याला प्रेक्षकांचा. हरीश तांबोळी बोलतायत मुंबईवरून. नमस्कार, सरांना प्रश्न विचारा. अच्छा, तर सर मला 5-6 वर्ष झाले मला हृदयाचा आलेला तेव्हा मी महादेव मंदिरमध्ये ट्रीटमेंट केलेलं आयुर्वेदिक कपोली. पुन्हा एकदा विचारा. हरीशजी पुन्हा एकदा तुमचा प्रश्न सांगा. मला हृदयाचा आलेला मला 5 वर्ष झाले. हार्ट अटॅक आलेला. हार्ट अटॅक. ओके. तेव्हा मी होतो महादेव मध्ये ऍडमिट खालापूर. ओके. तुमचं वय किती आहे? 60. मग त्यावेळी काय केलं तुम्ही? एक पंचकर्म वगैरे ऍडमिट होतो मी 6 दिवस तिकडं. अच्छा. मग तुम्ही काही आयुर्वेदिक चिकित्सा घेतली आहे का? हा, आयुर्वेदिक चिकित्सा होती ना तिकडं आणि दुसरी काय पद्धत नाही. पंचकर्म वगैरे बस्ती वगैरे सगळं होतो. एक्सरसाइज. अच्छा. नक्की. आता तुम्हाला काही त्रास होतोय? कवा कवा मला बीपी होती, हाय होती सर. रक्तदाबाचा त्रास पण आहे. तुम्ही या बाबतीत नक्की पंचकर्माचा विचार करू शकता आणि त्यापूर्वी तुम्ही संतुलन आयुर्वेद केंद्रामध्ये व्हिजिट करून कन्सल्टेशन करून त्या दृष्टीने तुम्हाला जे काही गरजेचं आहे ते नक्की केल्याचा फायदा होईल. तर तुम्ही त्या दृष्टीने कन्सल्टेशन केलेलं चांगलं राहील. आणि तुमचं कामाचं स्वरूप काय आहे? सर माझं वय झालं ना तर जात नाही, माझ्या गॅप व्हायला होता इथं. गॅप आलेला माझ्या गर्भामध्ये. अच्छा. मानेत गॅप होता. आता बरा झाला, देवाची कृपा आहे. अच्छा. अच्छा. तुम्ही त्या दृष्टीने नस्य संतुलन जे नस्यासन आहे त्याचाही उपयोग करू शकता आणि संतुलन कुंडलिनी ऑइल आहे तेही वापरू शकता. पण या केसमध्ये तुमच्या आजारामध्ये तुम्ही जर प्रत्यक्षात सल्ला घेतला, निदान केलं आजाराचं तर त्याचा फायदा होईल. नक्कीच. डॉक्टर नंतर आणखी एक असा प्रश्न मला आता जसं की आपल्याला हा प्रेक्षकांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांना हृदयविकार एकदा अटॅक येऊन गेलेला आहे, हृदयरुग्ण आहेत ते. तर आता हृदयरोग तर झालाच, पण या व्यतिरिक्त आणखी असले कुठले आजार आहेत का की त्या आजारांवर पंचकर्माची उपचार पद्धती घेतल्याने ते आजार बरे होण्यात किंवा हील होण्यात जास्त मदत होईल? नक्कीच. म्हणजे मेंदूचे विकार जे आहेत त्या मेंदूच्या विकारांमध्ये पंचकर्माचा खूप चांगला फायदा होतो. म्हणजे आमच्याकडे असे पेशंट्सही आहेत की त्यांच्यामध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. पंचकर्मानंतर तर औषधी जे देतो आपण त्याचा तर खूप चांगला अतिशय उत्तम प्रकारे त्याचा उपयोग होतो आणि निदान होण्यासाठी मदत मिळते. मेनली जे ब्रेन स्ट्रोक वगैरे होतात, सेरेब्रल कॅन्सर वगैरे असतात, सेरेब्रल हेमॅटोमा वगैरे आहेत,
या केसेसमध्ये किंवा ज्यांचा कुणाचा आघात झालेला आहे ब्रेनवर, अशा केसेसमध्ये संज्ञा जी आहे हाताची पायाची कमी झालेली असते, त्यांची जी काही मलमूत्र विसर्जनाची संज्ञा आहे ती नाहीशी झालेली असते, ती सुद्धा बस्तीकर्म केल्यानंतर, पंचकर्मामधला हा प्रकार आहे, ती बस्तीकर्म केल्यानंतर, नस्यकर्म केल्यानंतर, शिरोधारा वगैरे केल्यानंतर याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. आणखी सर असं की आता तुम्ही ज्या आजारांचा उल्लेख केला त्याचप्रमाणे इतर जे असाध्य आजार आहे, आता जसं की कॅन्सरवर पंचकर्माचा उपयोग होतो की नाही असा सुद्धा एक रुग्णांचा प्रश्न असतो. तर यावर कॅन्सरसारख्या आजारांवर किंवा इतर जे मज्जासंस्थेचे आजार आहेत किंवा आणखी पोटाचे विकार आहेत त्याच्यावर पंचकर्म किती उपयोगी आहे? पंचकर्म नक्कीच कॅन्सरच्या आजारावर पंचकर्माने चांगला फरक मिळतो. जे काही दुःख असतं, जे काही त्रास असतो, तो त्रास नक्की रोग्याचा कमी होतो असा आमचा अनुभव आहे. बऱ्याचशा केसेसमध्ये रोगी व्यवस्थित जर आहार विहाराचं पालन केलं नाही तर त्यामध्ये जास्त व्यवस्थित असा फरक मिळेल हे सांगता येत नाही. पण आमच्याकडचे असे पेशंट्स आहेत की त्यांना खूप चांगलं व्यवस्थित फरक आहे आणि ते त्यांचं रुटीन जे आहे लाईफ ते व्यवस्थितरित्या औषधांनी व्यवस्थित जगतायत. पंचकर्म अधूनमधून ते वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा घेतातही. अच्छा, आणखी पंचकर्माचे हे सगळ्याचे 5 चरण झाल्यानंतर काही विशिष्ट औषधी सुद्धा दिल्या जातात का? नक्की. पंचकर्माचा उद्देशच आहे की शोधन करणं आणि मग नंतर संशमन चिकित्सा म्हणून आपण औषधीकरण करतो आणि त्या औषधीकरणाला चांगला फायदा मिळतो. पंचकर्म अशाच वेळेस सजेस्ट केलं जातं की तुम्हाला औषधीकरण करतोय, तुम्ही औषधी घेतायत, पण त्या औषधांना चांगला असा प्रतिसाद मिळत नाहीये, शरीर प्रतिसाद करत नाहीये, त्यावेळेसच पंचकर्म सजेस्ट केलं जातं. पंचकर्म करूनच जर औषधं घेतली तर खूपच चांगला फरक पडतो. तर आपण सरांकडनं आणखी माहिती घेणार आहोत पंचकर्मांविषयी, त्यांचं महत्त्व आणखी काय आहे, तसंच इतर आजारांबरोबर लढण्यासाठी पंचकर्माची उपचार पद्धती, चिकित्सा किती महत्त्वाची ठरते हे सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाचे डॉक्टर चंद्रशेखर ठोसर आणि सर आपल्याला सांगतात पंचकर्मांचं महत्त्व आणि काय या सगळ्याच्या स्टेजेस असतात पंचकर्माच्या, त्याविषयी आपण माहिती करून घेतोय. सर, एक फोन आलेला आहे आपल्याला. मनीषा बोलतायत औरंगाबादवरून. मनीषाजी नमस्कार, डॉक्टरांना प्रश्न विचारा. हो नमस्कार सर. माझा मुलगा आहे ना 10 वर्षाचा झाला, मला गर्भधारणा होतच नाही. ओके. अच्छा, गर्भधारणा होत नाहीये. तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेत? लग्नाला माझे झाले 15 वर्ष. आज मुलगा 10 वर्षाचा आहे, पण मला अजून एक पाहिजे त्याच्यामुळं तर मला नाही, पण माझी ह्या वेळेस सर उत्तर बस्ती केली ते मॅडमनी. अच्छा, तुमचं वय किती आता? माझं वय 32. ओके. आणि पाळी व्यवस्थित येते तुमची? हो, पाळी मला 25-26 दिवसात लगेच येते. मग मागच्या 10 वर्षात कधी ॲबॉर्शन वगैरे झालंय का तुमचं? मिसकॅरेज, ॲबॉर्शन? ह्या बाळाच्या आधी झालंय. 2.5-3 महिन्याचं गर्भाचं ऑपरेशन झालं होतं. कधी झालं होतं ते? कुठल्या साली? 2013 मध्ये. अच्छा, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हालाही काही औषधं सुरू करू शकता तुम्ही. तुमचं वजन किती आहे? पण वजन का माझं 69 किलो वजन आहे सर. ठीक आहे, चालेल. नवीनच आपल्याकडे संतुलन फर्टिलिटी म्हणजे सेफ एक प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे. त्या प्रोग्राममध्ये तुम्ही जॉईन करू शकता, कन्सल्टेशन, टेलिकन्सल्टेशन किंवा व्हिडिओ कन्सल्टेशन. पण त्यापूर्वी तुम्ही संतुलन आयुर्वेदचे काही औषधं सुरू करू शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता आणि नंतर तुम्ही संतुलनच्या कुठल्याही केंद्रामध्ये व्हिजिट करू शकता. त्यामध्ये तुम्ही अशोकादी घी घेऊ शकता. 1 चमचा सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे तुम्हाला. ते फेमिनाईन बॅलन्स असंही घ्यायचं आहे. ते 10-10 ml सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे. 1 वाटीभर पाण्यामध्ये घेऊ शकता. आणि फेमिसान ऑइलचा पिशू तुम्हाला रोज ठेवायचा आहे. ही सर्व औषधं तुम्ही सुरू करून त्याचा अनुभव कसा आहे तुम्हाला तो सांगून तुम्ही पंचकर्म
केंद्रामध्ये, कार्यालयामध्ये किंवा मग जिथे डिस्पेन्सरी आपली नाशिकमध्ये, कोल्हापूरमध्ये किंवा पुण्यामध्ये व्हिजिट करू शकता. नक्कीच तुम्हाला याच्यात रिझल्ट मिळतील. नक्कीच डॉक्टर, आणखी एक असं की पंचकर्म ही जी पूर्ण उपचार पद्धती आहेत तर बऱ्याचदा सर्वसामान्यांमध्ये याच्या कालावधीला घेऊन संभ्रम आहे की 10 दिवस, 7 दिवस, काही ठिकाणी 7 दिवसाचं सांगतात, काही ठिकाणी 10-12, तर काही ठिकाणी महिनाभर. तर नक्की हा कालावधी काय आहे, हा संभ्रम जो आहे तो दूर करा. नक्की आजारानुसार पंचकर्मामध्ये आपण काय गरजेचं आहे, कुठली ट्रीटमेंट गरजेची आहे, चिकित्सा कर्म गरजेचं आहे, त्यानुसार आपण दिवस ठरवतो. आणि संतुलन आयुर्वेदमध्ये आपण शास्त्रोक्त करतो. त्यामुळे बेसिक क्लिन्झिंग जी आहे, विरेचन जर करायचं असेल तर 15 दिवसाचा कालावधी लागतो विरेचन आणि बस्ती घेण्यासाठी. आणि नुसती बस्ती घ्यायची असेल तर त्या बस्त्या किती प्रकारच्या द्यायच्या आहेत, म्हणजे कशा स्वरूपामध्ये द्यायच्या, त्यानुसार कालावधी ठरलेला असतो. असा कुठला कालावधी फिक्स असा नाही आहे. कन्सल्टेशन केल्यानंतर, म्हणजे रोग्याची परीक्षा झाल्यानंतर दोष कसे आहेत, प्रकृती कशी आहे, आजार कशा स्वरूपाचा आहे, वय किती आहे, कुठल्या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि कुठे राहत आहेत, कामाचं स्वरूप कसं आहे, यानुसार कालावधी हा ठरवलेला असतो. पण साधारण 15 दिवसांचा कालावधी हा महत्त्वाचा आहे. नक्कीच डॉक्टर, आणखी एक फोन येतो आपल्याला. राजू पाटील बोलतायत पुण्यावरून. पाटील मॅडम बोलतायत. नमस्कार, प्रश्न विचारा डॉक्टरांना. नमस्कार. नमस्ते सर. नमस्कार. माझा भाऊ आहे ना, तर पॅरलाइज झाला, तर 1 वर्ष झालं बघा. पण त्याचा एक हात आहे ना, अजिबात कामच देत नाही कसलं. अच्छा, तुमच्या भावाचं वय किती आहे? का आता 32. आणि किती वर्षापूर्वी हा प्रकार घडलाय पॅरालिसिसचा? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. ठीक आहे. तुम्ही कुठून बोलतात? पुणे. पुणे. ओके. तुम्ही याच्यासाठी कन्सल्टेशन करू शकता आणि कन्सल्टेशन करून व्यवस्थित ते का झालंय हे निदान करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यानुसार तुम्हाला औषधं सुरू केली जातील. पुण्यातल्या आपल्या संतुलन आयुर्वेद केंद्रामध्ये डॉक्टर आहेत, तिथे तुम्ही दाखवू शकता. पण त्यापूर्वी तुम्ही आता सध्या काही त्यांच्यासाठी औषधं सुरू करू शकता. एक संतुलन आयुर्वेदचं ब्रह्मलीन घृत आहे, तेही सकाळी 1 चमचा उपाशीपोटी सुरू करायचं आहे. आणि नाकात टाकायचं नस्य आहे, ते नस्यही सुरू करायचं आहे. नस्य फक्त जेवणानंतर लगेच द्यायचं नाही आहे. जेवणानंतर 1-1.5-2 तासानंतर तुम्ही देऊ शकता आणि दिवसातून 2 वेळेस नस्य देऊ शकता. ह्या गोष्टी तुम्ही सुरू करा आणि त्याचे रिझल्ट्स बघून तुम्ही कन्सल्टेशन करून घेऊ शकता. त्याचा नक्की चांगला फरक पडेल. कारण रुग्णाचं वय जास्त नाही आहे आणि ते निदान कारण काय आहे हे सगळं घडण्यामागचं ते जाणून घेऊनच आपण उपचार करू शकतो व्यवस्थित पद्धतीने. नक्कीच डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलताना तुमच्या उत्तरात एक उल्लेख आला की म्हणजे पंचकर्माच्या आधी सुद्धा काही उपकर्म केली जातात आणि पश्चात कर्म सुद्धा असतात. तर ही काय असतात याबद्दल? पश्चात कर्मामध्ये शरीराचं शोधन झाल्यानंतर स्पेसिफिक जिथे कुठे आजार आहे त्या ठिकाणी आपण काही चिकित्सा केलेल्या करतो. त्या चिकित्सेमध्ये नेत्रतर्पण आहे, कर्णपुरण आहे, शिरोबस्ती आहे, शिरोधारा आहे, हृदबस्ती आहे, कटिबस्ती आहे. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर संसर्जन क्रम आहे की जी क्रिया आपण केलेली आहे पंचकर्मातली त्यानुसार अग्नी थोडासा मंदावलेला असतो. जी शरीराची शक्ती आहे ती थोडीशी कधीतरी मंदावलेली असते. तर ती शक्ती पूर्ववत होईपर्यंत आपण आहाराची काही पथ्य पाळतो. त्यामध्ये पचायला हलका असा आहार घेतो आणि त्याचा फायदा होतो. नक्कीच. तर डॉक्टर, आणखी एक प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शंकर लगड बोलतायत. शंकरजी नमस्कार, सरांना प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार सर, कंबर आहे ना दुखते आणि मानकाचा हाड आहे ना मानेवर ते दुखतं. अच्छा, वय किती आहे तुमचं शंकरजी? वय माझं 46. 46. आणि कामाचं स्वरूप काय आहे तुमचं? कामाचं आपला पोल्ट्री हाऊस आहे. बॅग जे आणि आपण पाठी बसून त्यामुळे दुखत असतो. अच्छा, ठीक आहे. बाकी दुसरे कुठले आजार नाही आहेत ना तुम्हाला? आजार काही नाही. ओके. तुम्ही याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये संतुलन कुंडलिनी ऑइल जे आहे त्याचा रोज पाठीच्या कण्याला खालून वर मसाज हलकंसं करू शकता किंवा ॲप्लिकेशन करू शकता. आणि आपली मॅरोसन पावडर आहे, कॅल्सिसन टॅबलेट आहे, तीही सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घेऊ शकता.
आणि दुधातनं मॅरोसन पावडर तुम्हाला दिवसातनं एक वेळेस घ्यायची आहे. त्याचा तुम्हाला नक्की चांगला फायदा मिळेल. आणि संतुलनची वातबल टॅबलेटही आहे, त्याचाही तुम्हाला चांगला फायदा होईल. तुम्ही ही सुरू करू शकता. नक्कीच. सर आणखी एक असं की आता पंचकर्म विशेषतः पावसाळ्यात करावं असं म्हटलं जातं, पण ऋतुमानापरत्वे आपण करू शकतो का? म्हणजे प्रत्येक ऋतूत वेगवेगळं पंचकर्म? नक्की प्रत्येक ऋतूमध्ये आपण वेगवेगळं पंचकर्म करू शकतो. जसं की पावसाळ्यामध्ये बस्ती केली तर त्याचा चांगला फायदा होतो, कारण वाताचा प्रकोप हा पावसाळ्यामध्ये झालेला असतो. हिवाळ्यामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो, त्यावेळेस जर वमन केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. आणि जे काही पित्ताचे आजार आहेत ते आपण वेळीच आटोक्यात आणू शकतो. आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो कफाचा त्रास होतो, कारण कफाचं जे संचय झालेलं असतं त्याचा प्रकोप हा उन्हाळ्यामध्ये होतो सुरुवातीला. तर त्यामध्ये आपण नक्की त्रास कमी करण्याच्या दृष्टीने वमन घेऊ शकतो, पित्तासाठी विरेचन घेऊ शकतो. आणि आजाराच्या स्वरूपानुसार कुठलंही कर्म आपण वेळोवेळी करू शकतो. मग त्यासाठी ऋतूची आवश्यकता भासत नाही आहे. आणखी एक सर की आत्मसंतुलन केंद्रामध्ये कारल्याला बरेच देशविदेशातून अनेक रुग्ण येतात जे पंचकर्मासाठी विशेषतः येत असतात. तर आत्मसंतुलनच्या पंचकर्म चिकित्सेचं आणि उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य काय आम्हाला सांगाल? पंचकर्म सर्वच जण करतात, पण आत्मसंतुलनमध्ये आपण फक्त शारीरिकच नाही तर मनाचे सुद्धा रज आणि तप. रज आणि तम हे दोषांचा जो इम्बॅलन्स झालेला असतो, त्याचा जो काही प्रकोप झालेला असतो त्यावर बॅलन्स करतो. मेडिटेशन करून, योगा करून, सत्संग करवतो, ह्या सगळ्या गोष्टी करून आपण बॅलन्स करवतो. ही एक विशिष्ट पद्धत संतुलन आयुर्वेद कार्यालयामध्ये आहे. आणि संतुलन आयुर्वेद कार्यालयाचं वातावरण हे नैसर्गिक आहे, मोठा कॅम्पस आहे. आणि जे काय आहे ते सगळं वापरतो आपण पेशंटसाठी आहाराच्या मध्ये, ते सर्व ऑर्गॅनिक वापरतो. हा एक विशेष बाब आहे. म्हणजे मानसिकदृष्ट्या आपण जास्त फोकस करतो पेशंटला. आणि जास्तीत जास्त आजार हे मानसिक रोगांमुळेच उत्पन्न होतात. त्यामुळे तेही एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि ती पंचकर्म कार्यालयामध्ये आपण घडवतोय. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि पंचकर्माविषयी त्याचे फायदे काय आहेत आणि कशा प्रकारे उपचार पद्धती केली जाते आत्मसंतुलन केंद्रामध्ये त्याविषयी सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह साम संजीवनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.